श्रीगोंद्याच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण झालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण संजय राऊतांच्या श्रीगोंद्यात झालेल्या सभेत पुढचा श्रीगोंद्याचा उमेदवार ठाकरे गटाचा असेल असं जाहीर करून टाकलं आणि याच मतदारसंघातून शरद पवार गटाचे राहुल जगतापही इच्छुक आहेत। त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवार जाहीर करणं बरोबर नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं। त्यावर आता पवारांकडे श्रीगोंद्याबाबत चुकीची माहिती असल्याचं उत्तर राऊतांनी दिलंय। आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना असं हे तीन पक्षात एकत्रित केलं जायचं म्हणल्यानंतर कुठली एक जागा असली तर ती एक तिघाच्याच कुणी राहावी या संबंधीचा सुद्धा विचार आणि एक वाक्यता करावी आहे आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। पक्ष आहे, उमेदवार कोणीच जसं आता कागलला सत्यजित घाडगे आहेत, याचा अर्थ असा आहे की ते तिथे निवडणूक लढणार आहे, सांगायची गरज नाही। अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेले मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही।